श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधीकधी मन खूप शांत असतं आणि कधी इतकं अस्वस्थ की काहीच कारण नसताना डोळे भरून येतात. आपण हसत असतो, लोकांशी बोलत असतो, सगळं ठीक आहे असं दाखवत असतो, पण आत कुठेतरी एक कोपरा थकलेला असतो. आज मी तुम्हाला काही शिकवायला नाही आले, आज फक्त मनाशी बोलायला आले आहे. कारण आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते ती ऐकून घेणाऱ्या शब्दाची. आपण रोज खूप काही सहन करतो, जबाबदाऱ्या, अपेक्षा, नाती आणि स्वतःलाच विसरतो. कधी विचार केलात का, आपण स्वतःला शेवटचं कधी विचारलं मी ठीक आहे ना? आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो, पण स्वतःसाठी थोडा श्वास घ्यायलाही वेळ नसतो. अशा वेळी डोळे मिटा आणि एक दीर्घ श्वास घ्या. कारण आयुष्य आपल्याशी भांडत नाही, ते फक्त आपली परीक्षा पाहत असतं. स्वामी समर्थ महाराजावर माझा खूप विश्वास आहे, कारण ते सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की अडचणी येणारच नाहीत, पण याचा अर्थ नक्की असा आहे की तुम्ही एकटे नाहीत. आपण अनेकदा स्वतःलाच दोष देतो, माझ्याकडूनच चूक झाली, मी पुरेशी चांगली नाही, माझ्यात काहीच खास नाही. पण खरं सांगू का, तुमचं असं वाटणं हेच दाखवतं की तुम्ही खूप संवेदनशील आहात आणि ते कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. झाडाला पाहिलं का कधी, ते रोज वाढतं, पण आवाज न करता, कुठलीही तक्रार न करता. आपण मात्र स्वतःच्या वेदनांना दुसऱ्याच्या अपेक्षाखाली दाबून टाकतो. कधी रडायचं असेल तर रडा, कारण अश्रू कमजोरी नसतात, ते मन स्वच्छ करतात. समाज आपल्याला शिकवतो नेहमी मजबूत राहा, पण मजबूत असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर तुटूनही पुन्हा उभं राहणं. आजकाल तुलना खूप वाढली आहे. ती बघा किती पुढे गेली, तो किती यशस्वी आहे, ती किती आनंदी दिसते. पण दिसणं हे सगळं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी लढाई असते जी कुणालाच दिसत नाही. आणि म्हणूनच स्वतःची तुलना करा कालच्या स्वतःशी. आज जर तुम्ही थोडे जरी मजबूत असाल तर ते खूप आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म करत राहा, वेळ सगळ्यांचं उत्तर देईल. कधी उत्तर उशिरा येतं, पण चुकीचं येत नाही. आपण देवाकडे सुख मागतो, पण देव आपल्याला समज देतो, संयम देतो आणि संघर्ष झेलायची शक्ती देतो. आई वडील कधी कधी कठोर वाटतात, पण त्यांची काळजी शब्दापेक्षा कृतीत असते. त्यांनी अनुभवलेलं आयुष्य आपल्याला वाचायला मिळालं तर कदाचित आपण कमी चुका करू. आयुष्यात सगळं आपल्यासारखंच व्हावं असं नाही. काही गोष्टी सुटतात, काही माणसं दूर जातात, काही स्वप्न अर्धवट राहतात, पण प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवात घेऊनच येतो. आज जर मन जड असेल तर कुणाला तरी माफ करा, कदाचित स्वतःलाच. कारण माफी दुसऱ्यांसाठी नसते, ती तुमच्या मनासाठी असते. लक्षात ठेवा, अंधार कितीही दाट असला तरी पहाट थांबत नाही. तुमच्यात ती शक्ती आहे जी तुम्हाला पुन्हा हसवू शकते, पुन्हा स्वप्न बघायला शिकू शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आणि आज हा व्हिडिओ संपताना इतकंच सांगते, तुम्ही जसे आहात तसेच पुरेसे आहात. थोडं थांबा, श्वास घ्या आणि स्वतःला मिठी मारा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.